नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायझन कॉम्पिटेटिव्ह फोरम मध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण टीईटी एक्झाम साठी एक प्रश्नसंच या ठिकाणी घेऊन आलो. ते म्हणजे या ठिकाणी प्राचीन आणि मध्ययुगीन याच्यावरती जे काही घरं अत्यंत महत्वाची काही घरं आहेत त्या ठिकाणी आपण प्रश्नसंच या ठिकाणी घेणार आहोत. तो तुमच्या ठिकाणी वन लाइनर स्वरूपात अत्यंत महत्वाचा प्रश्नसंच तुमचा असणार आहे. तुमचा पार्ट 1 या ठिकाणी आहे आणि जो या ठिकाणी आहे टीईटी मध्ये याच्यावरती वारंवार या ठिकाणी प्रश्न याच्यावरती विचारले जातात. लक्षात या ठिकाणी अत्यंत महत्वाचे या ठिकाणी प्रश्नसंच आहे, लक्षात घ्या. तर चला बघूया या ठिकाणी. या ठिकाणी पहिला प्रश्न तुमचा, डॅडॅश हा इतिहासाचा जनक आहे. डॅडॅश हा इतिहासाचा जनक आहे. कोण आहे ठिकाणी बघा, हिरोडोटस. कोण असतात? हिरोडोटस हा तुमचा या ठिकाणी काय इतिहासाचा या ठिकाणी जनक आहे, लक्षात घ्या. हिरोडोटस. डॅडॅश हे जैन धर्माचे 24वे तीर्थकार होते. कोण होते? जैन धर्माचे 24वे तीर्थकार कोण होते या ठिकाणी? वर्धमान महावीर या ठिकाणी होते. कोण? वर्धमान महावीर होते, लक्षात घ्या. तिसरा भाग या ठिकाणी, वर्धमान महावीर यांचा जन्म बिहार राज्यातील डॅडॅश या ठिकाणी झाला. कुठे झाला? कसा विचारलाय? बिहार कुठे जन्म झाला अशा ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला. कुठं? बिहार राज्यातील डॅडॅश ठिकाणी झाला. कुठं? कुंडग्राम या ठिकाणी झाला. कुठं? कुंडग्राम या ठिकाणी झाला, लक्षात घ्या. वर्धमान महावीर यांनी आपला उपदेश लोकांना कळावा म्हणून डॅडॅश या लोकभाषेचा वापर केला. कोणत्या लोकभाषेचा वापर केला त्या ठिकाणी? अर्धमागधी. कसला? अर्धमागधी या लोकभाषेचा ठिकाणी त्यांनी वापर केला होता, लक्षात घ्या. पुढचा, गौतम बुद्धांनी आपला उपदेश सर्वांपर्यंत पोहोचावा म्हणून डॅडॅश लोकभाषेचा ठिकाणी वापर केला. तर कुठला केला? गौतम बुद्धांनी पाली, लक्षात घ्या. तर वर्धमान महावीर यांनी कुठला केला? अर्धमागधी. आणि गौतम बुद्धांनी कुठला केला? पाली या लोकभाषेचा वापर या ठिकाणी केला होता. फरक लक्षात घ्या तुम्ही. पुढचा, बहुजन हिताय बहुजन सुखाय ही डॅडॅश यांची शिकवण आहे. कोणाची? भगवान बुद्ध यांची या ठिकाणी शिकवण आहे, लक्षात घ्या. पुढे, मोहम्मद पैगंबर यांचा जन्म डॅडॅश येथे झाला होता. कुठं? मक्का, सौदी अरेबिया या ठिकाणी झाला होता, लक्षात घ्या. पुढे, ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर याचा मृत्यू डॅडॅश ठिकाणी झाला. कुठं? बॅबिलोन, इराक या ठिकाणी झाला होता. पुढचा भाग ठिकाणी, डॅडॅश हा मौर्य साम्राज्याचा संस्थापक होता. कोण होता? चंद्रगुप्त मौर्य हा कोण होता? मौर्य साम्राज्याचा संस्थापक होता, लक्षात घ्या या ठिकाणी. पुढचा भाग या ठिकाणी, डॅडॅश हा गुप्त घराण्याचा, पुढचा वरचा कुठला होता? मौर्य संस्थापक कोण होता? चंद्रगुप्त मौर्य. आणि खालचा काय? हा गुप्त घराण्याचा होता. कसला? गुप्त घराण्याचा संस्थापक कोण होता? तर श्री गुप्त होता. कोण? ट्रिक लक्षात, श्री गुप्त वर्ण गुप्त श्री असं लक्षात ठेवा तुम्ही. पुढचं बघा, दक्षिण भारतातील 16 घराण्या संस्थापक कोण होता? विजयालय होता. कोण? विजयालय होता. कोण होता? 16 घराण्याचा संस्थापक कोण होता या ठिकाणी? विजयालय होता, लक्षात घ्या. विजयालय. दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात काय म्हणतात बघा, दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात डॅडॅश हा चिनी प्रवासी भारतात आला होता. डॅडॅश हा चिनी प्रवासी भारतात आला होता. कुठला आला होता? फाहियान हा आला होता. कुठला आला? फाहियान हा चिनी प्रवासी भारतात आला होता. नेक्स्ट पुढचा, डॅडॅश याला वाकाटक घराण्या संस्थापक म्हणतात. काय? डॅडॅश याला काय म्हणतात? वाकाटक घराण्याच्या ठिकाणी संस्थापक असे म्हटले जातं. कोणा येते? विंध्य शक्ती, लक्षात घ्या. विंध्य शक्ती याला काय म्हटलं जातं? वाकाटक घराण्याचा संस्थापक असे म्हटलं जातं, लक्षात घ्या. त्याला पुढे अजून काही प्रश्न आहेत ते बघू आपण. पुढच्या बघा ठिकाणी, डॅडॅश हा बदामीच्या चालुक्य घराण्यातील मूळ पुरुष होता, लक्षात घ्या. कोण होता या ठिकाणी बघा? कुठल्या? बदामीच्या जे काही चालुक्य घराणं होतं, त्याच्या ठिकाणी मूळ पुरुष कोण होता बघा ठिकाणी? तो कोण होता? जयसिंग हा ठिकाणी मूळ पुरुष होता, लक्षात घ्या ठिकाणी. पुढच्या बघा ठिकाणी, डॅडॅश हा राष्ट्रकूट घराण्याचा, कुठलं बघा ठिकाणी घराणं दिले? राष्ट्रकूट घराणं दिले तुम्हाला ठिकाणी. राष्ट्रकूट घराण्याच्या ठिकाणी काय तुम्हाला विचारलेलं आहे, लक्षात. राष्ट्रकूट घराणे. त्या संस्थापक कोण होता? राजा येथे दंतीदुर्ग. कोणत्या ठिकाणी बघा तुमचा? दंतीदुर्ग या ठिकाणी होता, लक्षात घ्या. पुढे बघा ठिकाणी, डॅडॅश हा कसला होता? गोंड घराणे. कोणता होता बघा? तर ठिकाणी काय दिले? गोंड घराणे महत्वाचं. काय? गोंड घराण्या संदर्भात संस्थापक कोण होता? कोल बिल होता. कोण होता? कोल बिल हा कोण होता? गोंड घराण्याचा संस्थापक होता, लक्षात घ्या. डॅडॅश या वेदामध्ये निसर्गातील विविध शक्तींना देवता मानून त्याची स्तुती गाणारी कवने आहेत. काय म्हणतात? वेदामध्ये, डॅडॅश या वेदामध्ये निसर्गातील विविध शक्तींना काय देवता मानून स्तुती गाणारी कवने आहेत. कुठले आहेत? ऋग्वेद. काय? ऋग्वेद,
या वेदामध्ये निसर्गातील विविध शक्तींना देवता मानून त्याची स्तुती गाणारी कवने आहेत. लक्षात ऋग्वेदामध्ये 1 ते 9 काय म्हणतात ते बघा. 1 ते 9 आणि 0 या संख्याचा वापर सर्वप्रथम डॅडेश यांनी केला. कोणी केला? भारतीयांनी केला होता. लक्षात घ्या. पुढे डॅडॅश या वेदामध्ये यज्ञाविषयी माहिती आहे. कुठलं बघा डॅडॅश या वेद कशामध्ये यज्ञाविषयी माहिती असणारा वेद कुठला लक्षात घ्या या ठिकाणी. तर कुठला यजुर्वेद. कुठला आहे? यजुर्वेद यामध्ये काय दिले? यज्ञाविषयी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. लक्षात घ्या. य मध्ये यज्ञ ट्रिक लक्षात ठेवा. या आला तर तुमचा ये वरून असा ही ट्रिक सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही. पुढचा बघा या ठिकाणी ऋग्वेदातील काव्याचे तालासुरात गायन कसे करावे. काय म्हणतात? ऋग्वेदातील जे काही काव्याचे तालासुरात गायन कसे करावे याचे मार्गदर्शन डॅडॅश मध्ये केलेले. कशामध्ये केलेले ठिकाणी बघा सामवेद मध्ये केलेले. कशामध्ये? सामवेदामध्ये काय केलेले मध्ये मार्गदर्शन केलेलं लक्षात घ्या. तालसुरात गायन. पुढचं बघा ठिकाणी डॅडॅश या वेदामध्ये डॅडॅश या वेदामध्ये तत्वाबरोबरच तत्वज्ञानाबरोबरच दैनंदिन जीवनातील अडचणी संकटे पीडा यावर उपाय सांगितलेले आहे. कशामध्ये सांगितले? अर्थवेदामध्ये सांगितलेले आहे. अर्थवेदामध्ये काय सांगितले? वेदामध्ये तत्वज्ञानाबरोबरच काय तर दैनंदिन जीवनातील जे काही अडचणी येतात तुमचे संकट येतात जे काही पीडा आहेत याच्यावर काय उपाय त्यांनी सांगितलेले आहेत. लक्षात घ्या. पुढच्या बघा ठिकाणी भारतीय वैद्यशास्त्राला डॅडेश असे म्हटले जाते. काय म्हटलं जातं? भारतीय वैद्यशास्त्राला डॅडेश असे म्हटले जाते. काय म्हटलं जातं? आयुर्वेद असे म्हटलं जातं. लक्षात घ्या. पुढच्या बघा ठिकाणी नेक्स्ट बिबिसारच्या दरबारात डॅडॅश हा प्रसिद्ध वैद्य होता. बघा बिबिसारच्या दरबारात डॅडॅश हा प्रसिद्ध वैद्य होता. कुठलं? जीवक हा वैद्य होता. लक्षात द्या. महत्वाचं आहे. तुम्हाला जे काय आपण प्रश्न आहेत या ठिकाणी जे काही बेसिकचे बुक आहे तुमचे लक्षात या ठिकाणी जे बेसिक बुक आहेत 5वी ते 12वी त्या बुक मधून या ठिकाणी आपण काय घेण्याचा प्रयत्न घेतलेले आहेत. लक्षात घ्या. ते अत्यंत महत्वाचे वन लाईनर स्वरूपात या ठिकाणी प्रश्न आहेत तुमचे महत्वाचे. बिबिसारच्या दरबारात हा प्रसिद्ध वैद्य या ठिकाणी होता. कोण होता? जीवक हा वैद्य होता. लक्षात घ्या. डॅडॅश हा इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. कुठला या ठिकाणी बघा इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ या ठिकाणी कुठला? तर कुराण शरीफ हा ठिकाणी काय पवित्र ग्रंथ आहे. लक्षात आहे. पुढचा कुतुब मिनारच्या कामास डॅडॅश यांच्या काळात सुरुवात झाली. बघा कशाच्या? कुतुब मिनारच्या कामास डॅडॅश यांच्या काळात सुरुवात झाली. कुठलं? कुतुबुद्दीन ऐबक. काय? कुतुबुद्दीन ऐबक यांच्या काळात काय झाली? कुतुब मिनारच्या कामास सुरुवात झाली होती. लक्षात घ्या. पुढचा बघा ठिकाणी डॅडॅश हा दिल्लीचा पहिला सुलतान. डॅडॅश हा दिल्लीचा काय पहिला सुलतान म्हणून ओळखला जातो. कुठला होता? अल्तमश. कोण होता? अल्तमश या ठिकाणी काय होता? दिल्लीचा पहिला सुलतान या ठिकाणी होता. लक्षात घ्या. पुढे बघा या ठिकाणी काय अजून प्रश्न आहे त्या ठिकाणी पुढे दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी डॅडॅश ही पहिली एकमेव स्त्री होती. दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी एकमेव स्त्री होती. कोण होती? रजिया. कोण होती? रजिया होती. लक्षात घ्या. पुढे मोहम्मद तुघलकाने काय केले? डॅडॅशचे नाव दौलताबाद ठेवले. कसे? देवगिरीचे नाव या ठिकाणी काय केले? दौलताबाद असे ठेवले होते. लक्षात घ्या. पुढे बघा ठिकाणी डॅडॅश यांच्यात 21 एप्रिल 1526 या दिवशी झालेली लढाई पानिपतची लढाई म्हणून ओळखली जाते. कुठली? इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यामध्ये काय ठिकाणी झाली? पानिपतची पहिली लढाई झाली. लक्षात घ्या. पानिपतची पहिली लढाई झाली. लक्षात. पुढे अजून काय प्रश्न आहेत आपण बघू. ते बघा शेरशहाने काय केलं? शेरशहाने डॅडॅश नाणे सुरू केलं. कुठं? रुपया. कुठलं? रुपया नाणे सुरू केलं होतं. लक्षात. आग्रा येथे काय दिले? ताजमहल दिल्ली येथे लाल किल्ला डॅडॅश मुघल सम्राटांनी बांधला होता. कोणी बांधला होता? लक्षात. शहाजहानने या ठिकाणी ताजमहल बांधला होता. आग्रा येथे आहे. डॅडॅश यांच्यात 1556 मध्ये झालेली पानिपतची दुसरी लढाई म्हणून ओळखली जाते. कोणामध्ये जाते? हेमू आणि अकबर यांच्यामध्ये झाली. कुठं? हेमू आणि अकबर यांच्यामध्ये दुसरी पानिपतची लढाई या ठिकाणी झाली. लक्षात घ्या. पॉईंट महत्वाचा आहे. डॅडॅश हे शिखाचे 10वे गुरु होते. कोण होते 10वे शिख? गुरु गोविंद सिंह. कोण होते? शिखाचे 10वे गुरु होते. लक्षात घ्या. पुढे बघा या ठिकाणी मुघल काळात काय म्हणतात बघा. मुघल काळामध्ये डॅडॅश बादशाने पशुपक्ष्याची व फुलाची चित्रे काढून घेतली होती. पशुपक्ष्याची फुलाची चित्रे काढून घेतली. कोणी? जहांगीर यांनी काय बादशाने पशुपक्षी फुलाची मुघल काळामध्ये चित्रे काढून घेतली. मुघल काळात सोन्याच्या नाण्यास मोहर म्हणत तर तांब्याच्या नाण्यास काय म्हणत? दाम म्हणत. काय म्हणत? दाम असं म्हणत. लक्षात घ्या. महत्वाचं आहे पण बर या ठिकाणी जे अत्यंत महत्वाचे जे काय होते लक्षात घ्या. या ठिकाणी वन लाईनर स्वरूपाचे जे काही प्रश्न होते आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. लक्षात. पार्ट 1 तुमच्या ठिकाणी असणार आहे. पार्ट 2 तुमचा सुद्धा चॅनलला लवकरच या ठिकाणी अपलोड होईल.
तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशा नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला काय करते, व्हिडिओ टाकताच लगेच तुम्हाला या ठिकाणी नोटिफिकेशन मिळून जातील लक्षात या ठिकाणी. थँक्यू.